हेलो गाइस, हम लोग को सुधर गया मेरा। हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू व्लॉग। आज सकाळ सकाळ झाली। गुड मॉर्निंग। उघड की रे, उघडतंय ना रे। तुम्हाला म्हणालेलं आज 40चं लेक्चर आहे। आज 40च्या लेक्चरला वाजले जातात 9। नऊ वाजल्यात। गाणं नको ना, 9 वाजल्यात। खाली गेली वेळ लिफ्ट। कॉपरेट 9 गाईच आता आलो लेक्चरला 8:30च्या। मॅडमनी घेतलं बरं का, उशीर झालता 9 वाजलेल्या। घेतलं तरी ब्यात असाइनमेंट ती घेतली डायरेक्ट बेंचवरच लिहून। काय नोटबुक नाही काय नाही, मग डायरेक्ट बेंचवर लिहिले। आता कधी बी लक्षात बेंचवर बसायला की असाइनमेंट लक्षात येणार। असाइनमेंट लिहायची बरं का। आता जातो नाश्त्याला बिष्ट्याला, नाश्त्याला चला ये नाश्त्याला। चल की मग, चला ये, उठ चल खाली चला। जायचं कुठे ए यार, जाता जाता ठरतंय, येत तर येईल जाता जाता ठरतंय आमचं डिपार्टमेंट। आलोय आज नाश्ता करायला। एवढंच घे 77-16वर मॉलच्या इथं, मॉलच्या समोर ह्या बाह्यांचं नाश्ता सेंटर आहे। बाई भैया मी पलीकडचं बस बसलेला नाही, हे उभं राहिलेला। मागून घेतलाय दिला मागून घ्यायला लागतो बापडा, ही कामावाला आहे मी। सिनेमॅटिक काय खातोय ओमकार? लवंग काय लवंग? फुटेज किंग दाखवली। फुटेज किंग गाड्या बघतोय, गाड्या। दिली पोहोचते ना, त्याला माहिती ब्लॉग चाललाय, त्याला माहिती ब्लॉग चाललाय, त्यामुळे तिकडे बळच बघतोय, नाटकं करतोय बरं का। तपा तिकडे इकडे बी एक नाश्त्याचं आहे बरं का। ती नाश्त्याचा आता ती बघताय इकडं तोंडाकडं। आमच्याकडं का पोरण आली नाही आमच्याकडं का, म्हणून इकडे बघताय ती तोंडाकडं। भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं खाऊन। कॉलेजला गेल्यानंतर लक्षात आलं, ज्यावेळेस मॅडम म्हणल्या बॅग नाही तुमची, वही कुठे आहे, ही कुठे आहे, त्यावेळेस लक्षात आलं आम्ही तर वही न्यायलाच नाही तिघांनी मी। बॅग नाही काय नाही मग म्हणलं बॅग घेऊन यावी। आलो परत रूमवर, मग आता परत रूमवर मागवळी बॅग यायसाठी। 7व्या मजल्यावर आपल्या रोज प्रवास करायला लागतोय 7 मजल्यांचा रूमवर जायसाठी, हे का नाही? थांबणार आहे आता, नाही थांबली। आवाज आला मला बाहेरून, थांबायला थांबली काय नाही, बरं झालं। जार दिलाय का जारवाल्याने बघ रे, त्याला सांगितलं इथं जार आपण बाहेर ठेवतो असं म्हणलं। त्याने सांगितलं आपलं बाहेर ठेवून जात जाऊ, मी पाणी ओतून जात जाईल देत जाईल। त्याने काय दिलं नाही दिला, त्याला परत फोन करायला लागणार आहे रे लका, लई तापय डोक्याला रे लका, सारखाच फोन करायला लागतो। तो का टाकीवरची वाहून येतो का आवाज तुम्हाला? टाकीवरची वाहून तर त्या वॉचमॅनचं काय लक्ष नाही, टाकीवर बंद करायचं त्याला काय कळतच नाही टायमिंगवर। सगळं आपल्याला सांगायला लागतंय, त्यांची काहीच पण आहे। आता खाली ते असतंय पहिल्या ग्राउंड फ्लोअरला, वरनं थोडीच कळणार आहे त्याला खाली पाणी टाकी भरली, आणि ती सगळं पडतं टेरेसवरच पाणी, ती सगळं पाणी तसं साठतं। मग त्याचा आवाज येतो खाली, धाप आपण सगळ्यात वरती मजला असल्यामुळे पाणी पडलेला आवाज येतो। चालते घेतो बॅग वगैरे, जातो तो कॉलेजकडं। शोधायला लागलाय आता कोरी नडूक शुद्ध आता एखादी नवी पाणी जुनी कसली असली तर कोरी। ह्या आमच्या जर्नल आहेत, ह्या वरच्या ज्या आहेत ना आमच्या कॉलेजच्या जर्नल आहेत, प्रॅक्टिकल लिहायचे असतात जे नाही का, प्रॅक्टिस ह्याचे त्याचे सगळ्या विषय ते त्यात लिहायचे असतात। त्याचं पण आता प्रॅक्टिकल अजून काय सुरू झालं नाही, आज का उद्या आहे। मग त्यावेळेस ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्हाला दाखवेल प्रॅक्टिकलचा लॅब वगैरे, आणि जर्नल वगैरे कसं काय लिहायचं असते हे ते। तुला आपले जर्नल आहेत की तिकडे ठेवलेत। मग अशा आले नंबर काय परत माघारी गेलोच नाही, डायरेक्ट चाललो जेवायला। 1:30 वाजलेत, 1:30 1 आणि 1:30 कालची माघार द्यायला।
चल मेसला मेस कशी भाजी शेवगे शेंगाची पिठले शेवगे शेंग पिठलं हे सोहम आहे बघा मेसवाल्याचा पोरगा हो मेसचं नाव आहे सोहम मेस जेवण वगैरे झालंय मगाशी आम्ही आलतो खरं तर नोटबुक इथे घ्यायला बॅग घ्यायला पण रूममध्ये गेल्यावर जरा कार वातावरण अशी आली जरा झोप की म्हटलं जरा झोपून घ्यावं आपल्याला ग्राफ पेपर घ्यायच्यात हा ग्राफ पेपर घ्यायच्यात ग्राफ पेपर असेल किती तर कोणाकडनं तरी काढून घ्यायचा टरकोन त्यांच्या वहीचा ग्राफ पेपर घ्यायच्यात हे यार नाही घ्यायचं चल तिथे घे विकत नाही जास्त बदमाश काय पण वाकडे मान करून चाललाय हा बदमाश काय का आपण तिथं हिसकून घ्यायचं पोरींकडनं त्यांचं ग्राफ पेपर म्हणायचं माझं जायचं काय बरं माझं जायचं काय बरं होय काय बरं पुरावा मॅडम कडे जाईल की मग ते रडत अरे नसतं का तिथं बाई कॉलेज काम आहे सगळं बंद आहे जाऊ दे पुढं कॉलेज काम आहे दुकान बंद होतं मॅडम म्हणतो दुकान बंद होतं मॅडम नाही आणायला होती पण कॉलेजचं काम अरे नाही कॉलेजचं काय इकडे जायचं जाऊ का काही ना जात त्याशिवाय मॅडम अजून यायला लागलाय बरं का पेन्सिल जाऊ का नाही लागलाय कॉलेज राहिले इकडं आपण अपोजिट विरोधक आपल्या गाडी टर 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 भांडणं दिसतात कुठली भांडणं जावं पोरं करते आजकालची बोरलाच बदमाश झाली ना आपल्यापेक्षा बी तर का करायचं फुटटेकचे पोरं खेळायला झोका आंबा खेळ ती झोका दाखव की झोका खेळताना दाखव की आंबाला नाही झोका खेळताना बोर दाखवायचा अरे पोरी म्हणत नाही मी काय लागतो जे म्हणत तर तेवढं सारखं असतं रोल्स रॉयस 12 म्हणते तो कुठे अरे बघ म्हण की हो अयो रोज रोज गँगस्टर गाडी चालवते गँगस्टर डबल आर नाही ट्रिपल आर गँगस्टर एवढं ग्राफ पेपर आणा ग्राफ पेपर चला ग्राफ पेपर घ्यायला तुला यायचे कर तुम्हाला दाखवतो ग्राफ पेपर कुठं भेटतो किती पेपर घेतले किती घेतले रे पेपर तू 6 घेतले एकाला किती लागणार आहेत 2 एकाला 2 लागणार आहेत ह्यांनी 6 कमून घेतले असतात काय गरज आहे का 6 घ्यायची समाज सेवा करायची असते मित्रांनो हेच वय समाज सेवा करायचं कशाची समाज सेवा आणि कशाचं काय आपलं बळत आपला मित्र आहे जोडीदार सांग की जोडीदार ना प्रतीक कदम थांब जोडीदारात ना सांग प्रतीक कदम काय लागला का आम्हाला गंडो आहे तर त्याच्यासाठी पण 2 न्यायच्यात तुझ्या वर्गात एखाद्याकडे नाही का कमी जास्त बाई हे एखाद्याकडे नाही कमी जास्त असलं तर मग त्याला पण द्यायचं सहकार्य कोणाला देऊ नका आम्हाला बाई तुझ्या वर्गात शिकतो ना त्या डिपार्टमेंटचा अध्यक्ष आहे मी मला अध्यक्षाला आहे का जमत अरे किंमत जर मोजा गेला ना करेल तुझी गंमत कळलं का अध्यक्ष असलं पूर्ण शब्द आहे का तुम्हाला अध्यक्ष आमच्याच इब्रतीच्या वावड्या फाडतोय आंबा आंबा खेळती झोका भांडणं दाखव की अयो डीएम हे जे बुलेट आहे का नाही रेड कलरची जी बुलेट आहे का नाही ते डीएम ची पण ते डीएमच आहे ना त्याची तब्येत खराब झाली डीएम दर्शन म्हणजे नाही तर दर्शन मिंड बोलते सबको बोलते यार हे कुठं चालली चोर
निंबाळकर नाही रूमवर कोण कळलं मला जशी आता निवांत आम्हाला सोडून निंबाळकर चहाला वय चहाच पहिला की निंबाळकर चहा लय फेमस आहे बरं का. म्हणजे आम्हीच केला त्याला फेमस, एवढा नाही फेमस ते आपल्या ब्लॉगमध्ये दाखवले बरं का त्याला, त्यामध्ये फेमस झालं. तिथं आता गर्दी तिथल्या हटनच आलू डायरेक्ट कॉलेजला बरं का. रूम होतेच काय, प्रॅक्टिकल नाही, डान्स नाही, लेक्चर नाही, काहीच नाही त्याचं. आपलं ते आता ती तिसऱ्या बॅचमध्ये, मी पहिल्या बॅचमध्ये, ओमकर दुसऱ्या बॅचमध्ये आणि तो तिसऱ्या बॅचमध्ये. आणि तिघं बी एका बॅचमध्ये नसल्यामुळं आम्हाला काय होतंय, लय पळापळी होती. मॅडमला माझं एक सांग नाही, मग तिघाला एक बॅच करून द्या, म्हणजे एका बॅचमध्ये घ्या. मॅडम तुझं सांग ना ऐकलं बी असतं, पण विषय कसा माहिती का, मॅडम आपल्या ब्लॉग बघत नाही. मॅडम आपल्या ब्लॉग बघत नाही, एकासाठी तिघाला यावं लागतो, दुसरं नाही. मॅडम आपले ब्लॉग बघत नाही तर असा विषय नाही. तर त्यांनी ऐकलं बी असतं. लागेल आता ब्लॉगची. मॅडम लिंक पाडलं होती, फिदा होतील मॅडम. हो कॉलेजवरनं डान्स वगैरे प्रॅक्टिस करून आलोय. आता चाललोय बारामतीला. बारामतीला काम आहे, मी तुम्हाला एवढं 2-3 दिवसात सांगेल काय काम आहे, कशासाठी जातोय, काय विषय आहे ते. आता पिकअप करायचं ओमकारला. बस ओमकार हाय कर हाय केलंय त्याने. मग कशाला करायचं मस्ती, कट नाही होत ह्याच्यात. आता मस्ती कशाला करायची, नाही मस्ती करायची नाही. कधी चला काहीच. बारामध्ये बघा ट्रॅफिक चौकात ट्रॅफिक झालंय, भरपूर ट्रॅफिक झालंय. जाता म्हणून मी 2 नंबरला बसतो, काही उतरायला लागत नाही आपल्याला. लय ट्रॅफिक आहे मॅडम, थांबले लय ट्रॅफिक आहे. बास्कीला का थांबू, लय ट्रॅफिक आहे हो का. त्यामुळे जायला यायला का उशीर होत असते, उशीर होत. नवीन शाळा सुरू झाली काय आमच्या अकॅडमीचं पोल्या होतं त्याच्यासोबत. बर अरे गर्दी खरं. आज कोणवार आहे, आज बुधवार आहे, पण उद्या ख्रिसमस ते बघा जरा. उद्या टायमिंगला रोज यायचं, रोज असते का. बरं मला वाटलं आजच आहे, उद्या ख्रिसमस आहे त्याच्यामुळे मला वाटतं सगळी सुट्टीला आली असतील ना. बारामती कसं एक टुरिस्ट प्लेस झाले आता, सगळे येतात लांब बघायला बारामतीला. पण बारामती म्हणजे रात्रीचं अमेरिकेला गेल्यासारखं नाही. आम्हाला तर तसं वाटतं बाबा, लाईटी लागल्यावर तुम्हाला दाखवतो रात्रीचं अमेरिका, दाखवतो ते दिवशी थोडी अजून एक दिवशी अख्खीच अमेरिका दाखवतो. बाय. काहीच आम्ही चाललो चहा प्यायला कुठं लिफ्ट वाजली. गावा कशामुळे वाजती माहिती का, की लय जास्त वेळ ओपन राहील का नाही मग ती लिफ्ट वाजती. आता आम्ही चाललोय चहा प्यायला. कुठं चाललोय चहा प्यायला, कुठं जायचं सर. यार प्यायचंय बाबा, कुठं जायचं. कॉफी रमेश कडे जाऊ. बरं रमेशकडे जाऊ. आमच्या इथे एक रमेश आहे, रमेश चहावाला आहे, रमेश काका. सागर शेटला सुट्टी देऊ गडत असेल पण आणला. सागर शेट आत्या बाहेर नका जाऊ. सागर शेट पेन्सिल जाऊ त्यांचं बासुंदीचे आहे. आणि रमेश म्हणजे रुई पाटील तिथे आहे. आल्याचा चहा असतो, इलायचीची कॉफी असते. हायशीच असते त्यांच्या कॉफीमध्ये इलायची. पोर 2 व्हीलरला बी ड्रायव्हिंग रायडिंग. बॅग आपण रूमवरच ठेवायला पाहिजे होतं, वागवाय झाली आपल्याला. जाऊ दे आता. दिसते गाडी
पुढे सारखा याला वेरणात बसून पुढे सरकी वेरणा नदी इथं चालते पिकअप करा हे इथं पुढं पुढे पाटील रस्ता आहे फर्स्ट तान त्याला दाजीच्या घरी सोड इकडे मागची माग पडत त्याला आठशे जायच्या घराकडे दाजीच्या घर तिकडे आहे मागच्या माग इकडे कुठे पडत त्याला इकडून रस्ता आहे बरं का इकडं माग तानाई नगरकडे जायला ही एक शॉर्टकट आहे इकडून रस्ता तिथं आपण दरवेळेस इकडून जातो इकडून आपली बिल्डिंग इकडे प्रॉपर्टी दाखवतो ही प्रॉपर्टी आपली पुढे अंडर कन्स्ट्रक्शन आहे जरा आपणचा प्लॉट मध्ये तेच ते आपणचा प्लॉट आपलं एकच आहे अयो डोळ्यात गेलो इकडं वडा आहे बरं का इथं वड्यातनं जावं लागतं गाडीला का महाबांनी उडवला ऍक्सिडेंट झाला असता यार यार वाचलोय ना थोड्यासाठी गाईज लय थोडंसं वाचलोय बरं का ऍक्सिडेंट मग कोट झाला एकदम कट क्रिकेटवरनं भांडणं होत्या अशी काय तिकडे की तानाई नगर मध्ये गाडी मला नाही कळत नाही ना कुठे 14 वर्ष बारामध्ये तुझं तो अक्षर 14 वर्ष बारामध्ये आकांक्षाची अक्षता कळती का तुला अक्षता अक्षता सपकाळ त्या आखीच्या रूम कडे घालायला लागलेली होती रे गाडी तू चुकीचा माणूस आहे तुला का ड्रायव्हर म्हणून अयोग्य आहे नापास झाला ऋषी नापास ड्रायव्हर झाला तो हे क्षेत्र उतरा नापास माणसाची उतरा मित्रा म्हणायला लागलाय रगला काय एवढं इथं इथपर्यंत होती का आपली दोस्ती होय रे इथपर्यंत होती का आपली दोस्ती परत स्पीड ब्रेकर बघ ना और लय बेकार फ्रस्ट्रेशन बारीक सारी तसं खड्ड्यात राहू दे रस्ता नवीन रस्ता काय बघायला आपल्याकडे वेळ नाही आपण हाय ह्या जुन्या रस्त्याने जाऊ काय विषय नाही यार मी काय म्हणतोय कन्यापूर जाऊन येतो का आज काय शनिवार आहे का म्हणजे तुला वारा दिवशी देव आठवतो का तुला वाऱ्या दिवशी दे आठवायचं नाही मला देवसारखं आठवतो पण ज्या त्या वाऱ्याच्या त्याला दिलेलं इथं रोजच जर जात बसला तर रोज 24 तास जरी बसला तरी देव नाही म्हणत तुला कळलं का मी म्हणतो 24 तास जाऊन बसला वेरणा आली का संपला विषय वेरणा ही वाली वेरणा नाही तुम्ही तर कधी बघितलं असेल बाबा कुठला नंबर आहे युकेचा उत्तर ह्यांना सांगून कटावले बारका रस्ता होती चालायची त्यातनं 4 व्हीलर घालून रस्ता मोठा केलाय चारेत घालून आणि त्यांना एक दिवस मी धरणारच आहे तुम्हाला दाखवलं बघ नाही धरल्यावर ही बिल्डिंग आपल्या अंडर कन्स्ट्रक्शन दाखवा ह्या तिथनं घालत जाऊन अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे बरं का तिथे अकॅडमी अकॅडमी गुरु आणि ती बिल्डिंग सांगितलंय मी 10 वेळा की तिथनं गाडी घालत जाऊ ना एक दिवशी रात्रीच्या नाही मी त्यांची गाडी धरणारच आहे पण बघू पुढं काय होते सांगितलंय त्यांना मी तरी ते तसेच करतात ह्यालाच घेऊन जाणार आहे भांडणं करायला असं मग एवढं गाडी असं जर त्यांच्याकडे बघितलं नाही मग की त्यांची फाटणारच कोण जरी असलं तरी यार चहाचं येते का नाही दुकान बाबा तुझ्यानं किती वेळ लागला चहाच्या दुकानात किती वेळ लागेल तुला यायला पॉवरला काहीच थांबल्यात आपले चहा रमेश भाऊ नक्की दिसतो कसलाय पॉवर नाही पडलंय रमेश भाऊ आता कशाला उलट थोडा जावं लागेल अरे नाव कशाला घ्यायचं रमेश भाऊचं नाही मला घरी सोड डायरेक्ट घरी आहे का चहाचं पाण्याचं नियोजन पाण्यासाठी तर राम काय रमेश भाऊचं नाव घ्यायचं परत म्हणायचं की आता इकडे जाऊन तिकडे जाऊ जुळत नाही आपल्याला आता रमेश भाऊचं चहा प्यायचा त्याशिवाय जुळणारच नाही भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो रमेश भाऊचं घर आपल्या रमेश भाऊचं घर नाही रमेश भाऊचं दुकानाचं चहातला दुकानातलं चहा पाय यार इकडे काय तुझं सोडायचं होतं त्यांच्या दाजींच्या घरी त्याच दाजी इकडे मागच राहिल्यात कुठेतरी तानाई नगर म्हणून तिकडे त्याला ऋषी गेला सोडायला आम्ही दोघं इथं थांबले म्हणलं थांबावं कारण तो म्हणला ड्रॉप करून येतो त्याला कारण इथं कॉलेजच्या मागं राहिल्या आणि त्यामुळं जायला लागतं कॉलेजच्या गेटमधनं काय तो म्हणला होता एकदा दाखवलं पाणी आणायला गेलो यायच्या कॉलेजच्या तिथनं यायच्या कॉलेजच्या तिकडं रस्ता आहे जायला त्या मोठ्या गेटमधनं जायचं हो तुम्हाला दाखवायचं राहिलं घेतली दाखव रील आवाज कमी दाखव की मित्रांनो
गाडी घेतली प्रतीक कदमनं iQube, TVS iQube इलेक्ट्रिक. त्याला पण गाडी काय नाही, लवकर ये ह्या गाडी. अजून हारच घेऊन जातोय. थांब काय रे मग ती हापरेल ती 1 मिनिट थांबा. हाकरेल बघा. बघा पैसे मस्त खट्टमध्ये गाडी घेतली. त्यानं iQube घेतली. हार्दिक शुभेच्छा. काढताना बाहेर काढली नाही त्यानं मग काढली गाडी. कसं आहे हत्यार नवीन हत्यार ॲड केलं त्याला शुभेच्छा. त्याची पण गाडी 7-8-10 लाख किलोमीटर चालावी. आपल्या अख्ख्या यूट्यूब फॅमिलीतर्फे त्याला शुभेच्छा. आपल्या सर्व सबस्क्रायबरतर्फे कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. आम्ही त्याला लाडानं डॉन म्हणतो. डॉन कॉंग्रॅच्युलेशन डॉन. अरे डॉन बोलतो डॉन. आपला भाऊच आहे, मित्रच आहे. येतोय थोड्या वेळात नवीन गाडी दाखवायला इकडंच. जर आलं ना आता म्हणजे थोड्या वेळात तर दाखवेल. नाही आला तर मग काय रोज आहेच आपल्याकडे गाडी. ती काय विषय नाही. चालते बाय. जातो तर रमेश भाऊकडं ऋषा आल्यावर तिथंच गेलो होतं. डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. हे आले का ना रमेश भाऊची चहाला. रमेश भाऊ बघायच्यात का मला? रमेश भाऊ हे रमेश भाऊ आहेत. हे चहा बी करतात. त्यांची चहा कॉफीला फेमस आहे. इथं रुई पाटील आहे. इकडे रुई पाटील. हे महिंद्रा शोरूम आहे. महिंद्राचं भरणे मोटर्स महिंद्रा शोरूम आहे. इथं चहा कॉफी वगैरे लय फेमस आहे. एक नंबर. काही विषय गाडी घेऊन जातो का? गाडी घेऊन जातो काही विषय नाही. दाखवतो तुम्हाला चहा आल्यावर त्यांची चहा आणि तुम्हाला त्यांच्या टेस्टचा रिव्ह्यू पण देतो. मस्त रमेश भाऊंचं चहामध्ये ओरिजिनल डायरेक्ट आलं असतं. इसेन्स तसलं काय म्हणतात त्याला प्रेमिक्स बसलं तसलं काहीच चहा नसतो. ओमकार बघा 1 तास झाला अजून पेत बसला. त्यावर असं पितो जिबीनं चहा. जिबीची मज्जा घेतो त्या चहाची एकदम नाही का. चहा आमच्यातलं ह्योच जास्त चहा पिणार आहे आमच्यातलं नाही का. ह्यालाच लय चहा आवडतो. ह्याला पीटर जर गेलाय बरं का घरी. नाही तुम्ही विसरून जाचाल त्याला. तुम्ही काय कमेंटमध्ये टाकलंच नाही दिवशी पीटर कुठं तुम्हाला म्हणलेलं टाका बरं. हो असं आलं ओरिजिनल आलं वापरतात रमेश भाऊ. काही विषय नाही. प्रेमिक्स काही विषय नाही. एलर्जी ज्याला कोणाला कायच अडचण येत नाही. रमेश भाऊचा चापेला एकदम आयुर्वेदिक असतो. चालते बाय. झालं आहे आजचा ब्लॉग जरा खूपच मोठा झाला आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग इथं संपवतो. पेमेंट पण करायचं आहे त्यांना. बाय. ज्यांना व्हिडिओ वगैरे आवडत असते असेच नवीन आता मी फिरणार सुद्धा एक्सप्लोर सुद्धा करणार आहे. त्यासोबत तुम्हाला पण दाखवतो नवीन खायचे त्याचे स्पॉट. जर तुम्हाला ते अजून बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. की तुम्हाला अजून कुठले बारामतीतले वेगवेगळे स्पॉट तुम्हाला पण माहीत असतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा. नक्कीच कळवा. काय माझं काय नाही म्हणणे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक फॉलो सबस्क्राईब. आपण कुठं जाणार आहे तर फिराय ही आहे म्हणजे रोज व्लॉगमध्ये काय दाखवणार आहे. आता आपण फूड रिलेटेड कॉन्टेंट ट्रॅव्हल वगैरे हे सगळं दाखवलं आपण. बारामतीला सगळं एक्सप्लोअर करणार आहे. तुम्हाला जर काय माहीत असं कमेंटमध्ये नक्की कळवा. चालते बाय.